आणि आम्हाला मत द्या, हे नेहरूंपेक्षा भयंकर आहे. ट्विट केले साहेब, एका गुंडासोबतचा फोटो आहे, नवीन एक ट्विट आहे, रोज तुम्ही एक नवा फोटो. यापुढे रोज मी या सरकारच्या गुंडगिरी संदर्भातलं माहिती देत राहणार आहे. कालही दिली, परवाही दिली, यापुढे देत राहीन. आणि मी ते ट्विट प्रधानमंत्री आणि अमित शहा यांना सुद्धा टॅग केलं. आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंडटोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात, शासकीय निवासस्थानी, खून, दरोडे, बलात्कार, या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेल्या या गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत? या गुंडटोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का, की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत, लोकशाहीचा मुर्दा पाडण्यासाठी करणार आहेत? हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. अजित पवार यांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांच्या वाढदिवसाला गुंडांची रांग लागलेली आहे. कल्याणमध्ये आमदार गोळीबार करतायत. आज एक मी छायाचित्र टाकलेलं आहे, पहा तुम्ही. उद्या एक टाकीन, रोज टाकणार आहे मी. गेल्या महिनाभरामध्ये वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं म्हणतायत ना, त्या फक्त गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांबरोबर बैठका होत आहेत. आणि मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतो आहे. त्याचा लवकरच पर्दाफाश आम्ही करणार आहोत. फक्त गुंड टोळ्यांच्या बैठका घेऊन लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये राजकीय विरोधकांना खतम करण्याचं षडयंत्र हे अधिकृतपणे रचलं जात आहे आणि त्याचे पुरावे आम्ही रोज देत आहोत. हे प्रधानमंत्र्यांना दिसतंय का? नेहरूंनी देश आळशी बनवला म्हणताय ना, मग तुम्ही काय हा देश गुंड बनवताय का? हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा, यशवंतराव चव्हाणांचा, बाळासाहेब ठाकरेंचा, शाहू फुले आंबेडकरांचा तुम्ही गुंडांच्या हातात दिलेला आहे, गुंड टोळ्यांच्या हातात हा महाराष्ट्र दिलेला आहे. या संदर्भात देशाच्या प्रधानमंत्र्यांना काही जाणीव आहे का? तुम्ही आता राज्याचे दौरे करताय सध्या ना, मग